Hello students, myself Sarode Nita Pandu, Department of Environmental Science, TC College Baramati. Our semester third, paper is third. Our paper code is EVS 2303. It is the third semester practical. Our practical title or practical name is Organic Carbon Practical. Uh, First of all, we see aim of the practical is to determine the organic carbon content in a given soil sample by Walke and Black method. आपण मेनली सॉईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रंट्स असतात, जसं पोटॅशियम आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे, मायक्रोन्यूट्रंट्स आहेत, NPK बोलतो आपण त्याला. सॉईलमध्ये बोरॉन असतो, नंतर आपण नायट्रोजन बघतो सॉईलमध्ये. हे वेगवेगळे कंटेंट आहेत. तर त्याच्यामध्ये आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण डिटरमाइन द ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट, आपण ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट डिटरमाइन करणार आहोत सॉईल सॅम्पलचा. तर कोणत्या मेथडनी करणार आहोत, तर वॉल्की अँड ब्लॅक मेथड. देन वी सी principle of the practical. The soil sample, the soil organic matter, soil मधलं जे organic matter असतं त्याला आपण humus म्हणतो, is oxidized by chromic and utilizing the heat of a dilution of a sulfuric acid. The unreacted chromic acid is determined by back titration with standard ferrous ammonium sulfate solution using diphenylamine as an indicator. The method estimates the organic carbon of a soil to the extent of 77% of the total quantity of organic carbon through oxidation, and hence to get the total amount of organic carbon, the percent organic carbon is multiplied by 1.3 factor. The soil organic matter content about 48 to 59% organic carbon. Hence to calculate organic matter present in the soil, the value is multiplied by Van Benjamin factor, that is a 1.724. ठीक आहे. हे आहे प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं, द सॉईल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ह्युमस हे ऑक्सिडाइज्ड होतं बाय क्रोमिक ॲसिड अँड युटिलायझिंग द हीट. म्हणजे ज्यावेळेस ह्युमस ऑक्सिडाइज्ड होतं बाय विथ द प्रेझेन्स ऑफ क्रोमिक ॲसिड, त्याच्यामध्ये हीटचं डायल्युशन होतं, हीट ऑफ डायल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे आपण जे काही सल्फ्युरिक ॲसिड ॲड करणार आहोत प्रॅक्टिकलमध्ये, त्याच्यामध्ये त्याचं हीट बाहेर पडते. त्याच्यामध्ये अनरिॲक्टेड क्रोमिक ॲसिड इज डिटरमाइंड बाय ब्लॅक टायट्रेशन. म्हणजे जे अनरिॲक्टेड किंवा रिॲक्ट न झालेलं क्रोमिक ॲसिड आहे ते डिटरमाइन होतं कशामुळे, तर बॅक टायट्रेशन विथ स्टँडर्ड फेरस अमोनियम सल्फेट. जे फेरस अमोनियम सल्फेट सोबत जे काही टायट्रेशन होतं त्याच्यासोबत ते डिटरमाइन होणार आहे युजिंग डायफिनाइलअमाइन ॲज अ इंडिकेटर. नंतर सेकंड वन काय आहे, द मेथड इस्टिमेट्स द ऑर्गॅनिक कार्बन ऑफ अ सॉईल एक्सटेंट ऑफ 77% ऑफ टोटल क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक कार्बन. म्हणजे आपण 77% एक्सटेंड करणार आहोत ऑर्गॅनिक कार्बन थ्रू ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये ह्या प्रॅक्टिकलमध्ये. अँड हेन्स टू गेट द टोटल अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक कार्बन ॲज पर्सेंट ऑफ अ मल्टिपल. म्हणजे त्याचा मल्टिपल फॅक्टर आहे 1.3. द सॉईल ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट अबाउट 48 to 59% ऑर्गॅनिक कार्बन. म्हणजे सॉईल ऑर्गॅनिक मॅटर आहे ते काय किती कंटेंट करतं, तर 48 to 59% ऑर्गॅनिक कार्बन आहे ते कंटेन करतं. हेन्स टू कॅल्क्युलेट ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन सॉईल, द व्हॅल्यू इज मल्टिप्लाइड बाय व्हॅन बेंजल्मॅन फॅक्टर. म्हणजे जो व्हॅन बेंजल्मॅन फॅक्टर आहे तो दॅट इज 1.724. त्याने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. फॉलोइंग आर द ॲपरेटस वी यूज्ड फॉर द practical, for our practical, that are analytical balance for measuring the soil, conical flask, pipette, burette, measuring cylinder, etc. द रिएजंट काय आहेत, तर पोटॅशियम डायक्रोमेट 1 नॉर्मलिटीचं, सल्फ्युरिक ॲसिड आहे, डायफिनाइलअमाइन इंडिकेटर आहे, फेरॉइन इंडिकेटर और डायफिनाइलअमाइन इंडिकेटर दोन्हीपैकी एक आपण वापरू शकतो. 0.5 नॉर्मल फेरस अमोनियम सल्फेट, त्यासाठी आपण 0.5 नॉर्मलचं फेरस अमोनियम सल्फेट वापरतो. नंतर 85% ऑफ ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड. खाली आहे प्रोसिजर, टेक 0.5 to 1 ग्रॅम सॉईल क्वांटिटी ऑफ ओव्हन ड्राईड सॉईल घेणार आहोत. ती आपण ओव्हन ड्राईड सॉईल घेणार आहोत सॉईल सॅम्पल अँड सीव थ्रू 0.2 mm सीव. आपण ती चाळणीने चाळून घेणार आहोत 0.2 mmच्या. ट्रान्सफर द वेटेड सॅम्पल टू अ 500 ml कोनिकल फ्लास्क. जे काही वेटेड सॅम्पल आहे ते आपण 500 ml कोनिकल फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 10 ml पोटॅशियम डायक्रोमेट सोल्युशन टाकणार आहोत. म्हणजे जे काही सॅम्पल आहे त्याच्यामध्ये आपण 10 ml पोटॅशियम डायक्रोमेट सोल्युशन टाकणार आहोत. देन ॲड 20 ml ऑफ
concentrated H2SO4 and mix gently by rotation to ensure complete contact. Allow the mixture to stand for 30 minutes. नंतर ज्यावेळेस आपण 10 ml त्याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट टाकणार आहोत, त्याच्यानंतर आपण 20 ml H2SO4 त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि म्हणजे जेंटली म्हणजे हळूहळू मिक्स करायचं. जर आपण ते फास्ट मिक्स केलं तर ते बंप होण्याची भीती असते, म्हणून जेंटली बाय रोटेशन टू एन्श्युअर कंप्लीट कॉन्टॅक्ट म्हणजे हळूहळू आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे ते. अलाउ द मिक्सचर टू स्टँड फॉर 30 मिनिट आणि ते H2SO4 ॲड केल्याच्यानंतर ते 30 मिनटासाठी ठेवायचे. 30 मिनटे झाल्याच्यानंतर ॲड 200 ml ऑफ डिस्टिल वॉटर, त्याच्यामध्ये 200 ml डिस्टिल वॉटर टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 ml ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड दॅट इज H3PO4 हे ॲड करायचे. अँड देन ॲड 1 ml ऑफ डायफिनाइल अमाइन इंडिकेटर, त्याच्यामध्ये नंतर 1 ml डायफिनाइल अमाइन इंडिकेटर टाकायचं आहे त्या सॅम्पलमध्ये. नंतर ऑल दिस टायट्रेट द सोल्युशन विथ फेरस अमोनियम सल्फेट, नंतर हे सगळं फेरस अमोनियम सल्फेटसोबत टायट्रेट करायचे. द कलर इज डल ग्रीन ॲट द बिगिनिंगला जो कलर असतो तो त्याचा डल ग्रीन असतो. अँड देन शिफ्ट्स टू टर्बिड ब्ल्यू ॲज अ टायट्रेशन प्रोसीड, म्हणजे तो टर्बिड ब्ल्यू होतो नंतर टायट्रेशन प्रोसेसमध्ये म्हणजे डल ग्रीनचा तो ब्रिलियंट ग्रीन होतो. हे त्याचा एंड पॉईंट आहे. ॲट द एंड पॉईंट ऑफ द कलर इज शार्पली टर्न्स टू ब्रिलियंट ग्रीन, म्हणजे आधी डल ग्रीन टू टर्बिड ब्ल्यू होतो आणि नंतर तो ब्रिलियंट ग्रीन होतो. आणि हे सगळं करत असताना म्हणजे याचं पण एक ब्लँक रीडिंग घ्यायचे आणि एक सॅम्पलचं रीडिंग घ्यायचं. एक टेक वन रीडिंग विथ अ सॉईल सॅम्पल अँड अनदर रीडिंग विथ अ ब्लँक सोल्युशन ऑर ब्लँक. कीप अ ब्लँक टायट्रेशन विदाउट सॅम्पल अँड फॉलो द सेम प्रोसिजर. Next one, we see the observation table of these parameter and quantity. First one is the weight of soil sample taken for analysis in gram. पहिल्यांदा आपण वेट बघणार आहोत सॉईल सॅम्पलचं, टेकन फॉर ॲनालिसिस इन ग्रॅम, म्हणजे आपण ॲनालिसिससाठी किती वेट घेतले ते म्हणजे आपण इथं 0.8 घेतले. त्यांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला आपल्याला 0.5 to 1 ग्रॅम घ्यायचं, तर आपण 0.8 घेतले. व्हॉल्यूम ऑफ 1 नॉर्मल पोटॅशियम डायक्रोमेट ॲडेड, म्हणजे तुम्ही पोटॅशियम डायक्रोमेट त्या फ्लास्कमध्ये किती ॲड केलं तर आपण 10 ml केले म्हणून आपण 10 ml लिहिले. द व्हॉल्यूम ऑफ 0.5 नॉर्मल फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन यूज्ड फॉर ब्लँक टायट्रेशन, म्हणजे तिथं ब्युरेट रीडिंग घेणार आहोत. ब्लँक टायट्रेशनचं ब्युरेट रीडिंग हे आपलं 12 आले, त्याला आपण बी म्हटलं आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ 0.5 नॉर्मल फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन यूज फॉर सॅम्पल टायट्रेशन, त्याचं ब्युरेट रीडिंग आलं आहे 7.1, दॅट इज अ टी, म्हणजे बी आणि टी म्हटलं आहे आपण. तर खाली आहे देन वी सी कॅल्क्युलेशन फॉर द प्रॅक्टिकल ऑफ ऑर्गॅनिक कार्बन, दॅट इज अ ऑर्गॅनिक कार्बन हा आपण पर्सेंटमध्ये डिटरमाइन करतो. तर त्याचा फॉर्म्युला आहे 10 into ब्रॅकेट बी मायनस टी, बी म्हणजे ब्लँकचं रीडिंग आहे, टी म्हणजे सॅम्पलचं रीडिंग आहे, डिवायडेड बाय बी इंटू 0.03 इंटू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ सॉईल टेकन. आपलं ह्याच्यानंतर आपला जो काही ऑर्गॅनिक कार्बनचा पर्सेंट आहे तो आलेला आहे 1.53%. याच्यामध्ये बी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन यूज फॉर ब्लँक टायट्रेशन अँड टी मीन्स व्हॉल्यूम ऑफ फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन यूज्ड फॉर सॅम्पल टायट्रेशन. Then we determine the organic matter from this practical. तर ऑर्गॅनिक मॅटरचा फॉर्म्युला आहे 0% ऑफ सी मीन्स ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज इंटू 1.724 इंटू 1.3, म्हणजे आपण प्रिन्सिपलमध्ये जे बघितलं होतं बेंजलमॅन फॅक्टर 1.3 हा फॅक्टर आहे आणि 1.274 हा बेंजलमॅन कोएफिशियंट किंवा आपण त्याला वॅन बेंजलमॅन ह्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करणार आहोत. तो फॅक्टर आहे 1.724 इंटू 1.3, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरचं पर्सेंटेज आहे 3.42. तर रिझल्ट आहे द गिवन सॉईल सॅम्पल हॅज अन ऑर्गॅनिक कार्बन 1.53%. द गिवन सॉईल आणि सेकंड वन आहे द गिवन सॉईल सॅम्पल हॅज अन ऑर्गॅनिक मॅटर 3.42%, म्हणजे सॉईलमध्ये जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 1.53% आहे आणि सॉईलमध्ये जो काही ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे ते आहे 3.42, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑक्सिडाइज ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे आपण त्याला ह्युमस म्हणतो. तर ओव्हरऑल हे असं प्रॅक्टिकल आहे आजचं, ते आहे ऑर्गॅनिक कार्बन प्रॅक्टिकल. त्याचं एम आहे टू डिटरमाइन द ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट इन द गिवन सॉईल सॅम्पल बाय वॉल्की अँड ब्लॅक मेथड. नंतर आपण त्याचं प्रिन्सिपल बघितलेलं आहे. नंतर देन वी सी ॲपॅटस विच आर यूज्ड इन द प्रॅक्टिकल. देन वी सी रिएजंट वी आर
which are used in the practical. Then we see procedure, then we see observation table, and then we see calculation formulas and result also. Regarding to this practical, if you have any query, please ask. Thank you.